लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारने करून ठेवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडकी बहीण श्रीमंत होणार, लाडकीचा पगार घसघशीत वाढणार, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस, वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1,500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचं केंद्राकडून सविस्तर मूल्यमापन केलं जाईल। थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चात 46% वाढ झाली। पैशांचा मुख्य वापर हा जीवनशैली सुधारणं, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येतो। त्यामुळे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशींबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हे पात्र लाडकी बहीण वंचित राहू शकत नाही, राहणार नाही। या महिलेच्या नावावर पुरुषांनी जर तो फायदा उचलला असेल तर सांगा बरं, या लाडकी बहीण योजनेचं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने सुद्धा ॲप्रिशिएशन केलंय। राज्याच्या इतिहासामध्ये आजवर झाल्या नव्हत्या एवढ्या लोक कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या। तडक निर्णय घेण्याची धमक आम्ही दाखवली। लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अरे काय ठटो बमले तुम्ही, गेले कोर्टात स्टे मागायला, बोले होऊन देणार नाही, होणार नाही। कोर्टाने पण त्याला फटकारलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली। त्याच्यामध्ये पात्र लाडकी बहीण वंचित राहू शकत नाही, राहणार नाही। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे लक्षात घ्या। आता जर त्या महिलेच्या नावावर पुरुषांनी जर तो फायदा उचलला असेल तर सांगा बरं, सांगा बरं। आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, या लाडकी बहीण योजनेचं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने सुद्धा ॲप्रिशिएशन केलंय। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिलेली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे। पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे। योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1,500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत।
केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय. मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय. त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. ई केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. या योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जवळपास अशी संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई केवायसीसाठी दिला होता. आणि ही ई केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई केवायसीचा नाही. यात ई केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई केवायसी चुकवलेली होती त्यांना
30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. जून महिन्याचा हप्ता भेटण्यास अडचण येणार नाही. आणि हा जो GR आहे या ठिकाणी जर आपण बघितलं, प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्या महिन्यामध्ये पैसे न भेटता पुढच्या महिन्यात पैसे भेटतात आणि पुढच्या महिन्यामध्ये GR या ठिकाणी जवळपास 10 ते 15 तारखेपर्यंत या ठिकाणी प्रसिद्ध होत असतो. मात्र यावेळेस लवकरच 2-3 दिवस अगोदरच हा GR प्रसिद्ध झालेला आहे, कारण की यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता येणाऱ्या 8 दिवसामध्ये भेटण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दलची महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी हा लेखा शीर्षक आहे, त्याच्या खाली माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ या ठिकाणी देण्यासाठी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व सचिव विभाग यांना या ठिकाणी पात्र लाभार्थी महिलांना हा लाभ अदा करण्यासाठी 309 कोटी इतका निधी जो आहे प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती हा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. तर हा निधी जो आहे आता महिला आणि बालविकास विभागाकडं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं वितरित केला जाणार आहे. आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना जून महिन्याचा लाभ देण्यासाठी जवळपास 309.54 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याकडे वितरित केला जाणार आहे. आणि आता याच्यानंतर तुमची पूर्ण टेक्निकल प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत जून महिन्याचे जमा केले जाऊ शकतात. तर पाहू शकता, हा 8 जून 2026 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने हा GR जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. तर या GR मध्ये महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे की सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ या ठिकाणी देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पात्र लाडक्या बहिणींनाच हा निधी जो आहे तो वितरित केला जावा, त्याची छाननी करून या ठिकाणी हा निधी जो आहे तो दिला जावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानुसार बघा, आता पुढे महत्त्वाची न्यूज आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मग पुढच्या आठवड्यामध्ये हे 1500 रुपये येणार असल्याची अपडेट समोर आलेली आहे. तर आता पैसे येण्यास तुमची अडचण नाही आहे. जून महिन्याचा लाडक्या बहिणीनं तुम्हाला हप्ता जो आहे तो भेटणारच आहे, जो की तुमचा 1500 रुपयाचा असणार आहे. आता निधी वाढ करण्यासाठी बद्दलची देखील माहिती आपण बघितलेली आहे, त्याच्याबद्दलची ही अपडेट आलेली आहे. परंतु सध्या तुमचा जून महिन्याचा हा 1500 रुपयाचा लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये बघू शकता या ठिकाणी म्हटले की पुढील आठवड्यामध्ये हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याबाबतची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात DBTद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना सध्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर तुम्ही देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्याचे पहिले जवळपास 10 दिवस उलटून गेलेले आहेत जुलै महिन्याचे. तर जून महिन्याचाच हप्ता तुम्हाला या ठिकाणी अजून भेटलेला नाही. तर जुलै महिन्याचा तुम्हाला ऑगस्टमध्ये हप्ता भेटू शकतो. तरीही 1500 रुपयाचा हप्ता अजून भेटलेला नाही आहे. लाडक्या बहिणींना ते पैसे जमा झालेले नाहीत. पण आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली ते म्हणजे GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता ही न्यूजमध्ये माहिती दिली की जून महिन्याचा हप्ता जो आहे पुढील आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच या योजनेसाठी निधी वर्ग जो आहे तो केला गेलेला आहे DBTद्वारे. आता तो लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिला जाणार आहे. तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवले जातात. 15 जुलै रोजी किंवा त्याच्यानंतर हा हप्ता जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर बघा, जवळपास 1,70,00,000 महिलांना हा लाभ भेटला जाणार आहे. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत. मग याच्यामध्ये अजून त्याची पूर्ण छाननी जी आहे करूनच पात्र लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ वितरित केला जाणार आहे. तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1,70,00,000 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत. दुसरीकडे तपासणीत अपात्र ठरलेल्या सुमारे 80 लाख महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याच्या तारखेबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत फिक्स डेट आलेली नाही किंवा त्याचा अपडेट दिलेला नाही. मात्र जी न्यूजमध्ये माहिती आली त्याच्यानुसार पुढील आठवड्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. म्हणजेच 15 जुलैपर्यंत जून महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. बघा, फक्त
जून महिन्याच्या हप्त्याबद्दलचाच हा जी आर आलेला आहे. जुलैचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयाचा म्हणजे एकच हप्ता जो आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मात्र ज्यांना मे महिन्यापर्यंतचे पैसे आलेले आहेत, मे महिन्यापर्यंतचे, त्यांना हा जून महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहेत. तर त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत. मात्र ज्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि तुम्ही खरोखर पात्र आहात, केवायसीमुळे जर तुमचा लाभ बंद झालेला आहे, केवायसी करता आलेली नाही, तर तुम्हाला महिला आणि बालविकास विभागाशी देखील तुम्ही संपर्क करू शकता. आणि केवायसी करूनही जर पैसे येत नसतील, तुम्ही खरोखर पात्र असाल, तरी देखील तुम्हाला विभागाशी संपर्क करून या ठिकाणी तांत्रिक कारणं जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे पैसे चालू होऊ शकतात. तर प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी हे पैसे सध्या जमा होताना दिसत आहेत. मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न झाल्यामुळं लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते. त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्या महिन्यामध्येच पैसे भेटल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तर पूर्ण महिना लाडक्या बहिणी वाट पाहतात, त्या महिन्यामध्ये पैसे मिळतात. पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी कधीही म्हणजे 15 तारखेपर्यंत असेल, 20 तारखेपर्यंत हे पैसे जमा होतात. तर सरकारने एक तारीख फिक्स करावी का प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची? मला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल फिक्स करावी तर सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल.